श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा, संपत्ती आणि भाग्याचे आशीर्वाद यासाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम आणि उपायांचा उल्लेख आहे. यांपैकी एक नियम अंघोळीशी संबंधित आहे. हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? अंघोळ करताना केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा, गरिबी आणि त्रास विसरू शकते. हे तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेऊ शकते आणि दुर्दैवाला आमंत्रण देऊ शकते. तुम्ही केलेल्या मेहनतीवर पाणी परत येऊ शकते. होय मित्रांनो, आम्ही दररोज अंघोळ घालतो. यामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. शरीर शुद्ध होते. परंतु बहुतेक लोकांना हे माहीत नसते की स्नान करताना काही सवयी असतात ज्या वास्तुशास्त्रानुसार अजिबात करू नयेत. अनवधानाने केलेल्या या छोट्या छोट्या चुका हळूहळू आपल्या जीवनावर मोठा परिणाम करतात. कधीकधी घरात कोणत्याही कारणाशिवाय तणाव वाढतो, काम बिघडते आणि मन नेहमी अस्वस्थ राहते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्नान हे केवळ शरीराचे शुद्धीकरणच नव्हे तर आत्मा आणि ऊर्जेचे शुद्धीकरण देखील मानले जाते. म्हणून असे म्हटले जाते की जर योग्य प्रकारे स्नान केले तर ते जीवनात सकारात्मकता, शांतता आणि नशीब आणते. पण जर अंघोळ करताना काही चुका झाल्या तर तेच अंघोळही आपल्यासाठी अशुभ ठरू शकते. ते आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा ओतू शकते आणि आनंद हिरावून घेऊ शकते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की बहुतेक लोक दररोज अंघोळ करताना अशा चुका करतात ज्याबद्दल त्यांना अजिबात माहिती नसते. ते पूर्णपणे अनभिज्ञ राहतात आणि या चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. जीवनात आनंद नाही, कुटुंबात कोणतेही उघड कारण नसताना वाद होतात, उपासनेचे फळ मिळत नाही, खूप मेहनत करूनही घरात पैसे राहत नाहीत. आता येणारे सर्व पैसे निरुपयोगी गोष्टींवर खर्च केले जातात. अशा परिस्थितीत मित्रांनो, जर तुम्ही देखील झोपेपासून वंचित असाल, कर्जाच्या झोपेच्या रात्री असतात, मन अस्वस्थ आहे, नातेसंबंधांमध्ये कटुता आहे, आता प्रेम पूर्वीसारखे नाही, म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, समजून घ्या, कारण तुम्ही देखील ही चूक दररोज केलीच पाहिजे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अंघोळ करताना कोणत्या चुका करू नयेत. विशेषतः ती चूक जी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती दररोज करते. कारण शेवटची गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित करू शकते. पण त्याआधी हे माता लक्ष्मी, मी तुम्हाला नम्रपणे प्रार्थना करते. जो भक्त तुमचा हा व्हिडिओ पसंत करून चॅनलची सदस्यता घेईल आणि खऱ्या मनाने टिप्पणीमध्ये तुमचे नाव लिहील, त्याची इच्छा एका महिन्यात पूर्ण होईल. त्याला तुमच्या आयुष्यात त्रास होऊ देऊ नका. त्यामुळे अंघोळ करताना आणि अंघोळ केल्यानंतर कोणत्या चुका करू नयेत हे जाणून घेऊया. अन्यथा ते हळूहळू भाग्याची नासाडी करते आणि त्या व्यक्तीला हळूहळू दुःखी करते. नंबर 1, घाण पाणी. होय मित्रांनो, अनेक लोकांना अंघोळ केल्यानंतर बादली रिकामी न करण्याची सवय असते. म्हणजेच अंघोळीनंतर बादलीत जे पाणी राहते ते त्याच प्रकारे बादलीत सोडले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 100 पैकी 99 लोक ही चूक करतात. जर तुम्ही देखील ही छोटीशी चूक केली असेल तर सावधगिरी बाळगा, कारण त्यामुळे राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव वाढतो. होय, असे केल्याने राहू आणि केतूंचा प्रभाव वाढतो आणि जीवनात एकापाठोपाठ एक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा अंघोळ केल्यानंतर बादलीत घाण पाणी अजिबात ठेवू नका. क्रमांक 2, ओले कपडे. घरातील कांगली उपासमारीचे हे देखील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. काही लोक अंघोळ केल्यानंतर त्यांनी घातलेले ओले कपडे स्नानगृहात सोडतात किंवा अंघोळ केल्यानंतर बादलीत उरलेले पाणी भिजवतात. पण वास्तुशास्त्रात ते अतिशय अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, नातेसंबंधांमध्ये कटुता येते, आरोग्याच्या दुर्बल समस्या उद्भवतात आणि घरात वास्तुदोष निर्माण होतो. क्रमांक 3, चप्पल.
मित्रांनो, चप्पल हा शरीराचा पाय आहे. आजच्या युगात लोक आधुनिक झाले आहेत. नेहमी शूज वापरा. आधुनिक असणे चांगले आहे. पण मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना सांगते की वास्तुशास्त्रानुसार चप्पल घालून कधीही स्नान करू नये. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. 100 पैकी 99 लोक चप्पल घालून अंघोळ करतात. पण असे करणे वाईट आहे. चप्पल घालून अंघोळ करू नये, असेही वडीलधाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे राहू आणि केतू एकत्र येतात. या प्रकरणात आपण विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल, जीवनात प्रगती करायची असेल, नातेसंबंधांमध्ये गोडवा हवा असेल, नशीब मजबूत ठेवायचे असेल, तर अंघोळ करताना चप्पल घालू नका. अंघोळ करा आणि तुमचे बूट काढा. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते. चौथा क्रमांक म्हणजे तुटलेले केस. मित्रांनो, अंघोळ करताना केस गळणे स्वाभाविक आहे. पण काही लोक हे गळलेले केस बाथरूममध्ये ठेवतात. पण ही छोटीशी चूक तुमचे नशीब खराब करू शकते. कारण वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे शनिदेव आणि मंगलदेव नाराज होतात. त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे नशीब कमकुवत करायचे आहे. जर तुम्हाला घरात भांडण करायचे असेल, तर तुम्ही केस अशा प्रकारे बाथरूममध्ये ठेवू शकता. पण तुम्हाला तुमच्या नशिबाला एकत्र आकाशापर्यंत घेऊन जायचे आहे. होय मित्रांनो, कोणी कधीही पूर्णपणे नग्न स्नान करू नये. असे केल्याने वरुण देव यांचा अपमान होतो आणि आर्थिक संकट निर्माण होते. बऱ्याच लोकांना याची सवय आहे. ते नग्नपणे करा. पण ही खूप वाईट सवय आहे. असे केल्याने केवळ तुमचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती थांबू शकते. यामुळे तुमचे जीवन दयनीय होऊ शकते आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता खराब होऊ शकते. 8वा क्रमांक सिंदूर. केशर हे भाग्याचे प्रतीक आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पण सर्व महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की स्नान केल्यानंतर लगेचच त्यांच्या मागणीत सिंदूर भरू नये. असे मानले जाते की यामुळे पतीचे वय कमी होते. विवाहित जीवन हे संघर्षाचे जीवन बनते आणि घरात कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होतात. म्हणून अंघोळ केल्यानंतर लगेच सिंदूर लावू नका. 9वा क्रमांक प्रिय भक्तांनो, झाडू केवळ स्वच्छतेसाठी नाही, तर शास्त्रामध्ये झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्यांना असे वाटते की केवळ साफसफाई केली जाते, तर असे विचार करणे तुमच्यासाठी खूप चुकीचे आहे. कारण ज्या घरात झाडूचा आदर केला जातो, तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहते. आणि जिथे माता लक्ष्मी राहते, तिथे अन्न आणि पैशांचे भांडार आहे. पण मित्रांचे असे मत आहे की अंघोळ केल्यानंतर लगेच झाडू नये. अंघोळीनंतर तुमची आध्यात्मिक ऊर्जा जास्त असते आणि झाडू मारल्याने या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंघोळ करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. नंबर 10 तामसिक खाद्यपदार्थ. मित्रांनो, तामसिक अन्नाचे सेवन आयुष्यात कधीही करू नये. पण विशेषतः अंघोळ केल्यानंतर मांस, मासे, लसूण किंवा कांदे यासारखे तामसिक अन्न लगेच खाऊ नका. असे मानले जाते की यामुळे ग्रहांचे संतुलन बिघडू शकते. यामुळे विशेषतः राहू आणि केतूचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात. तब्येत नाजूक राहते. क्रमांक 11 दिशा. प्रिय भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार स्नान करताना दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. आजकाल लोक आधुनिक झाले आहेत. अशा प्रकारे ते अंघोळ करू शकतात. ते दिशेला लक्ष देत नाहीत. पण अंघोळ करताना दिशा खूप महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत तुम्हा सर्वांना सांगा की अंघोळ करताना दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीही अंघोळ करू नये. दक्षिण दिशा ही यम आणि पित्र्यांची दिशा मानली जाते, असे मानले जाते. म्हणून या दिशेने तोंड करून स्नान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि मनात अस्वस्थता किंवा आळस देखील निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणत्या दिशेने स्नान करावे?
म्हणून जर तुम्ही स्नान करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून स्नान केले तर ते शुभ मानले जाते. कारण सूर्याची सकारात्मक ऊर्जा पूर्व दिशेने येते, ज्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा या गोष्टी होत्या ज्या अंघोळ करताना आणि अंघोळ केल्यानंतर लगेच करू नयेत, अन्यथा ते हळूहळू नशीब कमकुवत करते. आपल्या हिंदू धर्मात स्नान म्हणजे केवळ शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया नसून ती एक पवित्र आध्यात्मिक क्रिया मानली जाते. शास्त्रानुसार योग्य पद्धतीने केलेले स्नान मन, शरीर आणि आत्मा तिन्हींचे शुद्धीकरण करते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहते आणि जीवनात सुख समृद्धी येते. पण अनेक वेळा आपण अज्ञानामुळे अंघोळ करताना काही अशा चुका करतो ज्या हळूहळू आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू लागतात. म्हणून आज आपण अंघोळीशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तू आणि धार्मिक नियम जाणून घेणार आहोत, जे बहुतेक लोकांना माहीत नसतात. मित्रांनो, सर्वप्रथम आपण वेळेबद्दल बोलूया. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर लगेच स्नान करणे सर्वात शुभ मानले जाते. याला ब्रह्ममुहूर्त स्नान असे म्हणतात. यावेळी वातावरणात सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि शरीराला नैसर्गिक ताजेपणा मिळतो. जर एखादी व्यक्ती खूप उशिरा म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी स्नान करत असेल तर शास्त्रानुसार त्याच्या मनावर आणि ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्य असेल तर सकाळी स्नान करण्याची सवय लावा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रकार. अनेक लोक खूप गरम पाण्याने रोज अंघोळ करतात, पण आयुर्वेद आणि शास्त्रानुसार डोक्यावर खूप गरम पाणी टाकणे टाळावे. यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे शक्यतो कोमट किंवा साध्या पाण्याने स्नान करणे चांगले मानले जाते. तिसरी गोष्ट म्हणजे स्नान करताना मंत्र. आपल्या ऋषींनी स्नान करताना काही पवित्र मंत्र सांगितले आहेत, ज्यामुळे मन शुद्ध राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. उदाहरणार्थ, गंगेचं यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन निधीम कुरु हा मंत्र स्नान करताना म्हटला तर तो अत्यंत शुभ मानला जातो. या मंत्राचा अर्थ असा आहे की भारतातील सर्व पवित्र नद्यांची पवित्रता या पाण्यात येऊ. त्यामुळे स्नान केवळ शरीराचे नसून आध्यात्मिक शुद्धीकरण बनते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्नान करताना मनाची अवस्था. अनेक लोक अंघोळ करताना मोबाईल वापरतात, गाणी ऐकतात किंवा नकारात्मक विचार करतात. पण शास्त्रानुसार स्नान करताना मन शांत ठेवावे, कारण त्यावेळी शरीराची ऊर्जा शुद्ध होत असते. जर त्यावेळी आपण नकारात्मक विचार केले तर त्याचा परिणाम मनावर होऊ शकतो. त्यामुळे स्नान करताना देवाचे स्मरण करणे सर्वात चांगले मानले जाते. पाचवी गोष्ट म्हणजे स्नानानंतरचे कपडे. अनेक लोक स्नानानंतर लगेच जुने किंवा घाण कपडे परत घालतात, पण शास्त्रानुसार स्नानानंतर नेहमी स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.